की आल्या आल्या काय काम लागलंय बघा की जरा बसा उठाव काय सुद्धा नाही फिश्रांती काय सुद्धा नाही आल्या आल्या बघा कामाची झुटी चालू केली कारण की ऑर्डर पडले ते थांबून चालत नाही म्हणून शिना आल्या आल्या बघा जाऊन शिना यांनी मटेरियल आणलं निम घरात होतं निम जाऊन आणलं आणि तोपर्यंत मी काय केलं म्हणलं कांदा घेऊयात काढून शिना कारण की आता जायचं आहे मसाला करायला कांदा तेवढा राहिलाय बाकीचं समजा काय असेल ती आईने घेतलंय भाजून शिना आणि जी अजून उद्या करायचं आहे ती अजून उद्याच्याला भाजायचंच आहे उद्या अजून करायचंच आहे पण येस तर आईनं लय म्हणजे लय काम हलकं केलं तिनं खोबरं असू द्या बाकीचा सगळा मसाला नीटनेटकं करून ते सगळं भाजून घेतलं कांदा चिरून नीटनेटकं करून ठेवलं इथं जर मी येऊन करायची म्हणलं असतं तर मायच्यान झालं नसतं गाय होती म्हणून शिना झाले हो गाय मग ते करायला नको तुम्हाला उशीर झाला उशीर लय झाला मस्त फास्ट आलो दमानं नाही आलो कुठं थांबलो पण नाही पण कसं होतं यायचं काय जवळ नाही लांबचा पल्ला आहे कोल्हापूर काय जवळ नव्हतं पण लवकर हल्ली असते म्हणजे लवकर आली लवकर हल्ली होती त्यातनं किती वाजता हल्ला तुम्ही तिथनं तरी 6 वाजता हल्लो आहे ना आपण मग इथे यायला उशीर लागली 7:30 वाजून गेलते तिथं 7:30 वाजून कारण तिकडला भाग कसा आहे आपल्या इथं 7ला जरी उजळत असलं तर तिथं पाक 9 वाजता सूर्य दिसतोय सगळं असं धुकाट पडतंय लय धुकाटलंय तिकडलं वातावरण आपल्यापेक्षा आणि वातावरण कालच्या गाडीच्या प्रवासानं ती इतकं कटाळून गेली तू सकाळी हिनं उठवल्या शेवट मला जाग पण आली नाही मॅच उठवलंय आमचा परवास आहे म्हणल्यावर कटाळ येतो आता गाडीवरला परवास काय चुकत आहे तर आईने यस्तर केलं त्यामुळे मला जरा बरं वाटायला लागलं नाही तर माझी आज चांगली कळ मरली असते घेऊन शिना आता तू यायची कवा पाहताची कवा म्हणून सगळं आवरून बसवलं बाय केलं काय करते तू यायची तिथनं करायचं म्हणल्यावर वेळ लागत 12 आणि 1 वाजली असती मला रातच्या ही सगळं बाजायचं म्हणलं असतं तर थांबून चालत नाही बहिणी आणि रातच्या 12 आणि 1 वाजता भाजायची तू मसाला कधी व्हायचा मग आता गेलं तर एक 3-4 तास लागते ती कुटायलाच होय तेवढं जावाशी आता सगळं भाजलंय आणि आता राहिलेलं आहे ते सकाळ अजून थोडा आहे ते भाजून घेतली एका ह्याच्यात हेवातनीत होत नाही 2-3 हेवातण्या करावं लागते त्या असं 3 दिवसाला 2 दिवसाला आपल्याला बनवावंच लागतो या सारखं व्हिडिओ काय ते आम्हाला टाकता येत नाही तर बरं का त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि आमचा कोल्हापूरचा जी प्रवास होता का नाही एकदम सुखद झाला जरा आली अडचण तशी पण त्या अडचणीला काय एवढं आम्ही न जुमानता तसंच गेलो देवदेव मस्तपैकी झालं आणि आम्ही असतो जेवढं काय हितलं सगळं असेल ते सासूबाईने हँडल केलं बघा गुरांचं असू द्या लेकरांचं शाळेचा डब्बा असू द्या काय असेल ते सगळं ह्यांनी बघितलं सगळं गुरांचं ही सगळं म्हणजे दारापासून आहे ना केलंय समजा त्यामुळे जरा बिनगोरी होती दुसरं काय नाही पण दाराचं टेन्शन आहे आणि नुसतं लेकरांच्या जवळ जर प्रपंच सोडून जायचं म्हणलं तर लेकरं अजून आपली बारकी येते हो एवढी मोठी नाही ती तरी पण लेकरं हातभार लावते ती करते ती पण सगळ्या जोखमदाऱ्या त्यांच्या अंगावर सोपवायचे म्हणल्यावर ती जरा जमत नाही योग्य नाही अजून बारकी जायची ती काय जाणते ती तर बघा आपला कांदा कसा भाजून घेतलाय तळून अगं कांद्यातनं धूर निघायला लागला धूर भाजावं लागतंय चांगलं तळून काढावं लागतंय नुसतंच काय ती करायचंय बी हा त्याशिवाय किमिया नाही व किमिया नाही तर कांदा असा तेलात टाकल्यावर कसं होतंय बघा एकदम पण टाकून चालत नाही उतू येतंय हो सगळं तेल बाहेर येतंय कडतनं म्हणून त्यामुळे एकदम टाकून चालत नाही दमादमानं टाकावं लागतंय इकडे जाळ बघा कसा एकदम दणक्या भाज्याला जाळ लागतोय कारण वल्ला कांदा पूर्ण करपवायचा वाळवायचा म्हणलं तर लय उशीर लागतंय लय उशीर लागतंय आणि सगळ्या गोठ्यात तुम्ही धूरच केलाय धूर काय ह्याचा नाही बरं ही कांद्याचा धूर आहे सगळा आणि कांद्याचा धूर आहे नाही तर म्हणतात तुम्ही ह्याचा धूर आहे ह्याचा नाही पूर्णपणे ह्याचा धूर होतोय कारण की ती करपताय तसं ती धूर फेकतय मसाला असू द्या भाकरी असू द्या भाज्या असू द्या कालवण असू द्या काय असाय ते असू द्या चुलीवरलेला सर कशालाच येत नाही चुलीची सर कशालाच येत नाही चुलीला जी गुड आहे ना ती गॅसला नाही ना शिगडीला नाही मस्त घेतलंय सगळं आहे घरात पण ह्याच्याशिवाय सतनागत मला एक करमतच नाही चुलीशिवाय जी चुलीत रंग आहे का नाही ती शिगडीत आणि गॅस मध्ये रंग नाही तुम्ही काय पण म्हणा अहो आपण जे मसाला सगळा बनवतो किंवा सगळं मटेरियल जे भाजतो ते सगळं चुलीवरलंच असतंय बघा असं जळान घालायचं ढानक्याबाद जाळ लावायचा आणि इकडे मसाल्यानं तुम्हाला दिसते पूर्ण कशी झाली ती जसा मसाला चालू केलाय तसा आपलं हे चालू आहे आणि एकदा हे चुलीवरलं भांड काळं झालं कितीही तुम्ही घासा स्वच्छ काही निघत नाही फक्त आतनं निघतंय पण बाहेर नाही निघत नाही
होणार ती काळ म्हणजे आणि काय असेल ते मसाले सगळं साहित्य बरं का आपण हे तुम्हाला पहिलं बी सांगितलंय आणि आता पण सांगतो आणि दाखवलंय पण. आणि जर तुम्हाला नंबर नसला गावात तर माझ्या इंस्टाग्राम वर बघा, कविता कुळी या नावाने सर्च करा, तुम्हाला नंबर त्याच्यावर भेटेल. बहिणीनो नंबर भेटला की तुम्ही जर व्हॉट्सअपला मेसेज जरी केला तरी चालतंय, डायरेक्ट तुम्ही कॉल जरी केला तरी सुद्धा चालतंय. तुमच्या घरपोच मसाला होतोय, काय अडचण येत नाही. पोस्टमन तुमच्या घरी आणून देतोय आपला मसाला. मसाल्याला क्वालिटी आहे म्हणून तर एवढा ऑर्डर यायला घेतात. थांबलो नाही कोल्हापूरमध्ये, अण्णा म्हणत होता थांब आगा थांब, पण म्हणलं नाही अण्णा थांबून चालत नाही. ऑर्डर पडले ते वेळेला गेलं पाहिजे. ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ऑर्डर दिली म्हणल्यावर त्याचं वेळेला गेलं पाहिजे. अण्णा पण नटायला लागलं, इमानदारीनं कर म्हणलं, कुठं सुद्धा तुला काय कमी पडणार नाही. देव तुझ्या पाठीशी आहे, कायम पाठीशी राहील आणि आमचा सुद्धा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. अण्णांनी सांगितल्यानंतर बोलल्यानंतर बरं वाटायला लागलं. इमानदारी हा शब्द वापरला का नाही तिथंच मनाला लय शांती मिळाली. आल्यावर इतक्या लांब न एखादं म्हणलं असतं मी आता काय करत नाही निवांत झोपणार आहे, पण न कुठला कटाळ दाखवता न कुठलं काय करता सगळं काय असं ती कटाळ काढून टाकला आणि आपल्या कामाला बघा झोपली. कारण की ह्याच्याशिवाय सत नाही, सुट्टीच नाही केल्याशिवाय. कारण की मला या 2-4 दिवसात एवढ्या ऑर्डरी पडल्या, त्यांच्या ऑर्डर मला पोच करावं लागणार आहे. त्या मसाला मला तर वाटतंय आता अजून परवा दिवशी पण करावं लागतोय का काय कुणास ठाऊक. पहिल्यांदा ताजा मसाला करते आणि ताजा तुम्हाला तुमच्यापर्यंत येतोय. 8-10 दिवसाचा सुद्धा नाही, जसा बनवती तसा तुमच्यापर्यंत येतोय. फक्त विश्वास ठेवून ना ऑर्डरी टाकत राहा. तुमच्या कविताताईला तुमचा आशीर्वाद आणि तुमचं असंच प्रेम राहून द्या. तुमचं दाजी पण माझ्या संग आहे, तर माझी आई माझ्या संग आहे, माझा देव माझ्या संग आहे. तर मित्रांनो सगळ्या मसाल्याची जी काय म्हणजे बनवायची पद्धत आहे ही तर पद्धत तुम्हाला आम्ही सगळी दाखवली की कसं बनवतोय कसं नाही ते. आणि वाडवडिलांची शिकवण आहे, जुनी परंपरेत आम्ही सगळं बनवतोय. गावाकडे ही येसूर म्हणते ह्याला आणि काय लोक मसाला म्हणतं, कोण चटणी म्हणतं. कोल्हापूरकडली साईड सगळी चटणी म्हणते ती, सांगलीकडल्या साईडला चटणी म्हणते ती, पण इकडे कसं आहे काळा मसाला म्हणते ती, नाहीतर काळा इसूर म्हणते ती. अशी ह्याची नाव आहे ती, पण ज्या त्या भागात जे ती अनेक नाव आहे ती. बहिणीनं ही मसाला आपला मटणाच्या कालवणाला 1 नंबर बघा, ह्याची क्वालिटी सगळ्याच भाजीला बरं का. सगळ्या भाजीला वापरता येतोय, पण फोन करून आम्हाला भाजी विचारते त्या की साध्या भाजीला चालतोय का नाही. साध्याला बी चालतोय, पण आपण कसं आहे मटन चिकन अंडी जे काय आपण घरात बनवतो हे बनवून तुम्हाला दाखवतो. मटन प्रेमींना ही मसाला बघा घ्यावा खावा अशी माझी इच्छा आहे. कारण की मसाला आपला काळा मसाला जर त्यात टाकला का नाही दुसरा कोणताच मसाला वापरायची काय सुद्धा गरज नाही. तुमचा मग कोणता पण मसाला असू द्या अजिबात वापरायचा नाही हा मसाला वापरल्यानंतर. तुमचं मग खोबरं लसूण आलं कोथिंबीर ही तर आपल्याला टाकावं लागणार आहे, पण जी तुम्ही मसाला वरण टाकताय चमचा 2 चमचे अजिबात टाकायची काय गरज नाही. पोट खराब करायचं नाही. पोट जर चांगलं ठेवायचं असेल तर आपला काळा मसाला नाद करायचा नाही असला मसाला बनतोय. बहिणीनं मला माहित नव्हतं की माझ्या मसाल्यामुळं मला एवढं प्रेम मिळेल, मला एवढा प्रतिसाद मिळेल, लोकांचा एवढा मला साथ मिळेल. पण ज्या वेळेस म्हणजे जेव्हापासून मी चालू केलंय तेव्हापासून मला माहिती झालं की माझ्या मसाल्यात काय गुण आहेत, काय त्याच्यात म्हणजे पसंती आहे की जी मला स्वतःला सुद्धा माहिती नव्हतं. जेव्हापासून मी चालू केलं तेव्हापासून सगळेजण घरातली पण मला नटायला लागली ती. आणि तुम्ही सगळ्यांचा तर आशीर्वाद आहेच.